कधी विचार केलाय एखाद्या देवाच्या भेटीसाठी माणसं 250 किलोमीटर चालू शकतात का? हो, चालतात. आणि ती चाल आहे केवळ पावलांची नाही, ती चाल आहे विश्वासाची, भक्तीची आणि प्रेमाची. ही चाल आहे वारीची. वारी म्हणजे चालत जाणारी संत महिमा. वारी म्हणजे पायी चालत चालत अंतकरण शुद्ध होण्याची तपश्चर्या. हे फक्त चालणं नाही, हे आहे स्वतःचा शोध, स्वतःला विसरणं आणि विठोबात विलीन होणं. अंग थकलं, पाय दुखले, पावसात अंग भिजलं, पण मनात विठू माऊली आहे म्हणून चेहरा फुलतो. कारण विठोबा फक्त देव नाही, तो भावनेचा केंद्रबिंदू आहे. वारी शिकवते सेवा कशी करावी, समानतेनं कसं जगावं आणि श्रद्धा कशी जपावी. एका पावसाच्या थेंबासारखे सगळे इथं एक होतात. वारी संपते, पंढरपूर येतं, देव दर्शनाला उभा असतो. पण खरं सांगू का, वारीत विठोबा भेटतो वाटेतच. त्या थकलेल्या आजोबांच्या चेहऱ्यात, त्या निरपेक्ष सेवा करणाऱ्या मुलांमध्ये, त्या ओटांवर सतत गाणाऱ्या भक्तांमध्ये. वारी आपल्याला शिकवते प्रेम कसं करायचं, सेवा कशी करायची आणि देव शोधायचा तर माणसाचा शोधायचा. ही आहे आपल्या मातीची ओळख, ही आहे आपल्या संतांची शिकवण. हो, ही आहे आपली पंढरीची वारी.